पण नाही म्हटली ती. हो नकोच आहे, कारण मी सासरी जाऊन सगळ्यांची आधी मन जिंकणार आहे. महेशचं तर मी मन जिंकलंच आहे, पण तिथे जाऊन चांगलं वागून सासू सासऱ्यांचं मन जिंकणार आहे. मग आई बाबा तुम्ही सगळे ताठ मानेने माझ्या सासरी या. माझ्यामुळे कधीच कोणाला खाली मान नाही घालावी लागणार, प्रॉमिस. खरंच शहाणी झाली बरं का माझी संपदा. हे म्हणजे कधी कधी करते झटका आल्यासारखी. आजी पण म्हणजे अजून वेडेपणा गेला नाही डोक्यातला. पण समजूतदार झाले बरं का माझ्या स्वानंदी सारखीच. बरं झालं तुम्ही आलात. मला सांगा, जेवण झालीत तुमची? हो. खरंच? हो, आमची व्यवस्थित जेवण झाली. चला येतो. अरे सरबत तरी घेऊन जा ना. हो ना. आणि कशाला फॉर्मॅलिटी करताय, आणि तसं उशीर झालाय. बरं आजी, त्या दिवशी मी संपदाला सोडून गेलो होतो ते कायमसाठी, पण आज मी संपदाला सोडून जातोय ते तिला उद्या कायमचं माझ्या बरोबर घरी घेऊन जाण्यासाठी. चला येतो. अच्छा चलो संपदा, येऊ ना उद्या. सोन्यासारखा आहे ग आपला जावई. आपल्या मुली पण गुणी आहेत ना, मग त्यांना चांगलेच नवरे मिळणार ना. देवाचा न्याय आहे तो. बच्ची आत्या, यावेळी मी तुम्हाला माती चारली. चारी मुंड्या चित झालाय तुम्ही. माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय सगळ्यांनी की आता तुम्ही काहीही बोललात तरी मला फरक नाही पडणार. आता मी काय म्हणते अंजली, उद्या महेश हिला न्यायला येणारच आहे की नाही, तर त्याला जेवल्याशिवाय पाठवायचंच नाही उद्या. महेश आपल्या घरी आनंदाने जेवतोय हे बघायला मी अगदी आसुसलेली आहे. पण काय संपदा, तुला चालेल ना? हो, म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नाही म्हणजे अंजली, उद्या जरा चांगलाच बेत कर बरं का. आणायचे महेश हिला न्यायलाच येतोय, पाठवणी करायचे, तेव्हा जावई भोजन पण करूया ना. कोणाचं आहे का? महेश बघितलंस ना अंजली, आता 5 मिनिटं सुद्धा करमत नाही त्याला हिच्याशिवाय. स्वामी, माझ्या दोन्ही लेकींना असंच सुखी ठेव. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?